सिंह राशीच्या जातकांसाठी 15 मे ते 29 मे 2026 हा काळ साधा राहणार नाही. हा काळ म्हणजे जणू काही नियतीने स्वतः तुमच्या जीवनात प्रकाशाचा दीप प्रज्वलित करण्यासाठी निवडलेला क्षण आहे. अनेक दिवसांपासून मनात चाललेली घालमेल, भविष्याबद्दलची चिंता, अपूर्ण राहिलेली स्वप्ने आणि सतत जाणवणारी अस्थिरता आता हळूहळू संपण्याच्या मार्गावर आहे. कारण आकाशातील ग्रहांची चाल आता सिंह राशीसाठी एका नवीन पर्वाची सुरुवात करत आहे. वृषभ राशीत होणारा शुक्राचा प्रवेश आणि सूर्य बुधाच्या युतीने निर्माण होणारा बुद्धादित्य राजयोग हे सिंह राशीसाठी अत्यंत प्रभावशाली संकेत देत आहेत. सूर्य हा तुमच्या राशीचा स्वामी ग्रह असल्यामुळे या काळात तुमच्या व्यक्तिमत्वात एक विलक्षण तेज निर्माण होईल. जिथे जाल तिथे लोक तुमच्याकडे लक्ष देतील. तुमच्या शब्दांमध्ये प्रभाव वाढेल. तुमच्या उपस्थितीतच एक वेगळी ऊर्जा जाणवेल. आणि विशेष म्हणजे हे सर्व फक्त बाहेरून नाही तर आतून घडत असेल. कारण ब्रह्मांड आता तुमच्या आत्मविश्वासाला पुन्हा जाग करत आहे. अनेक वेळा सिंह राशीचे लोक बाहेरून खूप मजबूत दिसतात, पण त्यांच्या मनात खोलवर खूप भावना दडलेल्या असतात. ते प्रत्येक वेळी आपलं दुःख जगासमोर दाखवत नाहीत. शांतपणे संघर्ष सहन करतात. अनेकदा स्वतःसाठी नाही तर आपल्या लोकांसाठी जगतात. पण आता काळ बदलत आहे. परमेश्वराने तुमच्या संयमाची परीक्षा पुरेशी घेतली आहे आणि म्हणूनच आता ग्रहांची स्थिती तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ देण्यासाठी सज्ज होत आहे. या दिवसात तुम्हाला वारंवार काही दैवी संकेत मिळू शकतात. अचानक एखाद्या मंदिरात जाण्याची इच्छा होईल. काही लोकांना स्वप्नांमध्ये प्रकाश, देवस्थान किंवा पाण्याशी संबंधित दृश्य दिसू शकतात. काहींना पहाटेच्या वेळेस मनात एक विलक्षण शांतता जाणवेल. ज्योतिषशास्त्रानुसार हे संकेत अत्यंत शुभ मानले जातात. याचा अर्थ असा असतो की ब्रह्मांड तुमच्या जीवनात मोठा बदल घडवण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे या काळात तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी अगदी अचानक बदलू शकतात. ज्या लोकांनी तुम्हाला दुर्लक्षित केलं तेच लोक आता तुमच्याकडे आदराने पाहतील. काहींना अचानक मोठी संधी मिळेल. काहींना नोकरीत मानसन्मान वाढताना दिसेल. काहींना व्यवसायात नवीन मार्ग सापडतील आणि काहींना तर अशा व्यक्तींची साथ मिळेल जी पुढे जाऊन त्यांच्या नशिबाचा भाग बनतील. शुक्राचा प्रभाव तुमच्या जीवनात सौंदर्य, ऐश्वर्य आणि आनंद घेऊन येणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या राहणीमानात बदल होऊ शकतो. नवीन वस्तू खरेदी करण्याची इच्छा वाढेल. काहींना वाहन किंवा घराशी संबंधित शुभ बातमी मिळू शकते. तुमच्या व्यक्तिमत्वात आकर्षण वाढेल. लोक तुमच्या बोलण्याकडे लक्ष देतील. समाजात तुमचा प्रभाव वाढेल. शुक्राचा प्रभाव तुमच्या जीवनात सौंदर्य, ऐश्वर्य आणि आनंद घेऊन येणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या राहणीमानात बदल होऊ शकतो. नवीन वस्तू खरेदी करण्याची इच्छा वाढेल. काहींना वाहन किंवा घराशी संबंधित शुभ बातमी मिळू शकते. तुमच्या व्यक्तिमत्वात आकर्षण वाढेल. लोक तुमच्या बोलण्याकडे लक्ष देतील. समाजात तुमचा प्रभाव वाढेल. पण या काळात सर्वात मोठा बदल तुमच्या मनात होणार आहे. इतके दिवस मनात साचलेली भीती, असुरक्षितता आणि निराशा आता दूर होऊ लागेल. तुम्हाला पुन्हा स्वतःवर विश्वास वाटू लागेल. तुम्हाला जाणवेल की तुम्ही हरलेले नाही, फक्त योग्य वेळेची वाट पाहत होता आणि आता ती वेळ जवळ आली आहे. बुद्धादित्य राजयोगामुळे बुद्धिमत्ता आणि निर्णय क्षमता वाढेल. ज्या लोकांना अनेक दिवसांपासून योग्य निर्णय घेता येत नव्हता त्यांना आता स्पष्ट दिशा मिळू लागेल. व्यवसायात नवीन कल्पना सुचतील. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकतं. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल राहील. अभ्यासात लक्ष केंद्रित होईल. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याचे संकेत आहेत. प्रेमसंबंधांच्या बाबतीतही हा काळ खास ठरू शकतो. सिंह राशीचे लोक प्रेमात अत्यंत प्रामाणिक असतात. ते एकदा मन दिलं की ते पूर्ण निष्ठेने नातं निभावतात. या काळात जोडीदारासोबतचे संबंध अधिक मजबूत होतील. गैरसमज दूर होतील. काही अविवाहित लोकांच्या आयुष्यात अचानक प्रेमाची चाहूल लागू शकते आणि विशेष म्हणजे ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात आनंद आणि स्थैर्य घेऊन येऊ शकते. या दिवसात काही जुने अपूर्ण राहिलेले संबंध पुन्हा जुळू शकतात. काही जुने मित्र पुन्हा संपर्कात येऊ शकतात. मनात दडलेल्या आठवणी जाग्या होतील. पण यावेळी तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक परिपक्व आणि मजबूत असाल. कारण संघर्षाने तुम्हाला कधी काही शिकवलं आहे. सिंह राशी, परमेश्वराची कृपा जेव्हा एखाद्यावर होते तेव्हा त्याच्या आयुष्यातील बंद दरवाजे आपोआप उघडू लागतात आणि सिंह राशीसाठी असाच काळ आता सुरू होत आहे. तुम्ही कदाचित अनुभवू लागाल की काही गोष्टी तुमच्या बाजूने सहज घडत आहेत. जिथे अडथळे होते तिथे मार्ग दिसू लागतील. जिथे निराशा होती तिथे आशेचा प्रकाश दिसेल. विशेष म्हणजे या काळात तुमचं अंतर्ज्ञान खूप मजबूत होऊ शकतं.
कोणती व्यक्ती खरी आहे आणि कोणती फक्त स्वार्थासाठी जवळ येत आहे हे तुम्हाला सहज समजू लागेल. ब्रह्मांड तुम्हाला चुकीच्या लोकांपासून दूर आणि योग्य लोकांच्या जवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ सुधारणा करणारा ठरू शकतो. मानसिक तणाव कमी होईल, झोप सुधारेल, शरीरात ऊर्जा वाढेल. काही लोक योग, ध्यान किंवा अध्यात्माकडे वळू शकतात आणि विशेष म्हणजे यामुळे मनाला खूप शांतता मिळेल. या काळात एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवा, अहंकार टाळा. कारण सूर्याचा प्रभाव वाढल्यावर कधीकधी व्यक्ती नकळत कठोर किंवा गर्विष्ठ होऊ शकते. पण जितके नम्र राहाल तितकी ग्रहांची कृपा अधिक वाढेल. 15 मे ते 29 मे हा काळ सिंह राशीसाठी जणू अंधारातून प्रकाशाकडे जाणारा प्रवास ठरणार आहे. काही गोष्टी इतक्या सुंदर घडतील की तुम्हालाच विश्वास बसणार नाही. तुमच्या आयुष्यातील संघर्ष आता हळूहळू संपत चालले आहेत. परमेश्वराने तुमच्यासाठी जे ठरवलं आहे ते आता योग्य वेळी तुमच्यापर्यंत पोहोचू लागेल. म्हणून या काळात मन शांत ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि येणाऱ्या प्रत्येक दैवी संकेतांकडे लक्ष द्या. कारण ब्रह्मांड आता तुमच्या जीवनात एक नवीन अध्याय लिहायला सुरुवात करत आहे. सिंह राशी हा काळ केवळ यश आणि धनलाभाचाच नाही तर नशीब जागं होण्याचा काळ ठरणार आहे. अनेक वेळा माणूस आयुष्यात खूप मेहनत करतो, प्रामाणिकपणे प्रयत्न करतो, पण तरीही त्याला अपेक्षित यश मिळत नाही. तेव्हा मनात एक प्रश्न निर्माण होतो, माझ्यासोबतच असं का घडतं? पण ज्योतिषशास्त्र सांगते की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक असा काळ येतो जेव्हा स्वतः ग्रह त्याच्या बाजूने उभे राहतात आणि सिंह राशीसाठी आता तसाच काळ सुरू होत आहे. या दिवसात ब्रह्मांड तुमच्यासाठी काही विशेष योजना आखत आहे. तुम्हाला कदाचित जाणवेल की अचानक काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडू लागल्या आहेत. जे लोक तुमच्यापासून दूर गेले होते ते पुन्हा जवळ येऊ लागतील. काही जुनी स्वप्ने पुन्हा जिवंत होतील आणि विशेष म्हणजे तुमच्या मनात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. इतके दिवस जे अशक्य वाटत होते ते आता शक्य वाटू लागेल. ग्रहांची स्थिती सांगते की सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात आता राजयोगासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. अचानक मोठ्या लोकांची ओळख वाढतील, समाजात मानसन्मान मिळेल, तुमच्या बोलण्याला किंमत मिळू लागेल. काही लोकांना अचानक प्रसिद्धी मिळण्याचे संकेत आहेत. विशेषतः जे लोक कला, संगीत, लेखन, अध्यात्म किंवा समाजकार्यात आहेत त्यांच्यासाठी हा काळ खूप प्रभावशाली ठरू शकतो. या काळात तुम्हाला वारंवार काही संकेत मिळतील की परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न आहे. एखादं काम शेवटच्या क्षणी वाचेल, अचानक मदत मिळेल, अडकलेली गोष्ट पूर्ण होईल आणि तुम्ही विचार कराल, हे इतकं सहज कसं घडलं? कारण आता अदृश्य शक्ती तुमच्या मार्गातील अडथळे दूर करू लागले आहेत. विशेष म्हणजे या दिवसात तुमच्या आवाजात आणि शब्दांमध्ये विलक्षण प्रभाव निर्माण होईल. लोक तुमचं ऐकतील, तुमच्या मताला महत्त्व मिळेल. काहींना नेतृत्व करण्याची संधी मिळेल आणि काहींना स्वतःच्या आयुष्यात मोठा निर्णय घेण्याची प्रेरणा मिळेल. सूर्याचा प्रभाव तुमच्यातील सुप्त नेतृत्व गुण जागे करेल. पण या काळात फक्त बाह्य यश मिळणार नाही तर अंतर्मनातही मोठं परिवर्तन होईल. इतके दिवस तुम्ही ज्या लोकांसाठी मनातून झटलात पण बदल्यात फक्त दुःख मिळालं, त्या अनुभवांमधून आता तुम्ही अधिक मजबूत बनाल. तुम्हाला समजेल की प्रत्येक व्यक्ती कायमची नसते, पण प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवून जातो. या काळात काही सिंह राशीच्या लोकांना अध्यात्माकडे विशेष ओढ वाटू लागेल. मंदिर, मंत्र, ध्यान किंवा देवभक्ती यामध्ये मन रमू लागेल. आणि विशेष म्हणजे जेव्हा तुम्ही शांतपणे देवासमोर बसाल तेव्हा मनात अनेक प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळू लागतील. कारण ब्रह्मांड अनेकदा शब्दांपेक्षा शांततेत जास्त बोलतं. आर्थिकदृष्ट्याही हा काळ शुभ संकेत देत आहे. अचानक धनलाभ, जुने अडकलेले पैसे परत मिळणे किंवा नवीन उत्पन्नाचा मार्ग सापडणे अशा घटना घडू शकतात. काहींना घर किंवा वाहनाशी संबंधित आनंदाची बातमी मिळू शकते. शुक्राचा प्रभाव तुमच्या जीवनात सुखसोयी वाढवेल. प्रेमसंबंधांच्या बाबतीतही हा काळ वेगळा अनुभव देणारा ठरू शकतो. काहींना अचानक एखाद्या व्यक्तीकडून प्रेमाची कबुली मिळू शकते. काही जुन्या नात्यांमध्ये पुन्हा गोडवा निर्माण होईल आणि विशेष म्हणजे यावेळी नात्यांमध्ये आधीपेक्षा अधिक समजूतदारपणा दिसेल. परंतु या सर्व सकारात्मक घडामोडींमध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. तुमच्या यशामुळे काही लोकांना अस्वस्थता वाटू शकते. प्रत्येकजण तुमच्या आनंदात आनंदी असेलच असे नाही. त्यामुळे आपल्या योजना प्रत्येकाला सांगणे टाळा. शांतपणे काम करत राहा. कारण सिंह जेव्हा शांत असतो तेव्हाही त्याची ताकद कमी होत नाही. या दिवसात तुम्हाला वारंवार एखादं वाक्य मनात ऐकू येईल, आता वेळ बदलत आहे आणि खरंच हा काळ तुमच्या आयुष्यातील मोठ्या परिवर्तनाची सुरुवात ठरू शकतो. इतके दिवस ज्या अंधारासारखं वाटत होतं त्यामागेच नवीन प्रकाश दडलेला होता.
परमेश्वर प्रत्येकाला योग्य वेळी योग्य गोष्ट देतो. कधी उशीर होतो पण अन्याय होत नाही. सिंह राशीसाठी आता तोच न्यायाचा आणि कृपेचा काळ सुरू होत आहे. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. मनातील भीती सोडा आणि पुढे येणाऱ्या प्रत्येक संधीचं स्वागत करा. कारण ब्रह्मांड आता तुमच्या जीवनात काहीतरी अत्यंत मोठं आणि सुंदर घडवण्याच्या तयारीत आहे.